नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज जाणून घेऊया शेतकरी पीक विम्याबद्दल. पीक विमा योजना सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या योजनेचे निकष काय आहेत. त्यानंतर आपल्याला ही माहिती करून घ्यायची आहे की याच्यासाठी अर्ज नेमका कुठे करू शकतो आपण, आणि त्या अर्ज करण्यासाठीच्या महत्वाच्या बाबी काय आहेत त्या थोड्या आपण जाणून घेऊया. प्रधानमंत्री पीक विमा योजना सर्वप्रथम जे निकष लावण्यात आलेले आहेत ते असे असणार आहेत की याच्यासाठी अधिसूचित क्षेत्र आहे आणि अधिसूचित म्हणजेच विभाग आहे आणि अधिसूचितच पीक असणार आहे. मग आपला कोकण विभाग आहे, तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याकडे भात आणि नाचणी ही दोन पिकं अधिसूचित करण्यात आलेली आहेत. पीक विम्यासाठीचा अर्ज आहे तो आपण आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन करून घेऊ शकतो. याच्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला 40 रुपयाचं अनुदान हे थेट सरकारकडून देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाहीये. जे काही शुल्क अर्ज करण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच देण्याची गरज आहे. अजून आपल्या गावातल्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून किंवा या संदर्भात कार्यरत असणारे शेतकरी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि स्वतःच अर्ज देखील भरू शकता या वेबसाईटवर. शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आवश्यक कागदपत्र अशी असणार आहेत. सर्वप्रथम आपण शेतकरी आहे, सातबारा अनिवार्य असणार आहे. जवळ लागेल फार्मर आयडी. ऍग्रीस्टेक या वेबसाईट वरून फार्मर आयडी आपल्याला मिळतो. कसा मिळतो हे पण आपण एक व्हिडिओ नक्कीच शेअर करणार आहोत. तुर्तास आपल्याला फार्मर आयडी, ओळख क्रमांक लागेल, आधार कार्ड लागेल आणि महत्वाचं म्हणजे आपलं बँक पासबुक. त्याच्यामध्ये स्पष्ट स्वरूपात आपला बँक नंबर दिसतोय अशा पद्धतीचं नक्कीच लागणार. अर्ज सादर केल्यानंतर आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांना म्हणजेच जुने तलाठी बरं का, यांना संपर्क साधून आपल्याला आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. याच्यासाठी अधिक महत्वाची माहिती जर घ्यायची असेल तर आपले जवळचे आपल्या हक्काचे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी यांना देखील तुम्ही संपर्क साधू शकता. अन्यथा माझ्याशी डायरेक्ट या नंबरवर तुम्ही संपर्क साधून माहिती घेऊ शकता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा नुकसानीचा परतावा आपल्याला आपल्या पिकाचं पावसामुळे, हवामानामुळे, वातावरणामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे जर नुकसान झालं तर मिळणार नाहीये. लक्षात घ्या, पिकाच्या नुकसानीची पातळी ठरवण्यासाठी मंडळ स्तरावर जवळपास 12 पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत आणि या पीक कापणी प्रयोगामध्ये सर्व स्तरावरील प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असणार आहे. अर्थातच याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण समावेश असणार आहे. ज्यांच्या पिकावर हे पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या बरोबर हे पीक कापणी करून याच्यातून निघालेल्या उत्पादनाच्या आधारावर आपली नुकसान पातळी ठरवण्यात येणार आहे. ही महत्वाची बाब आहे, ही आपणास माहित असली पाहिजे. आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या मंडळातील पीक कापणी प्रयोग कुठे आहे हे मात्र जाणून घेऊ शकता. आपल्या बँकेचा शेती कर्ज असेल तर आपण बँकेत जाऊन या संदर्भात माहिती घेऊ शकता किंवा बँकेच्या प्रतिनिधींशी बोलून आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. कधी कधी बँकेमार्फत अनावधानाने ही बाब राहून जाते, त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पोर्टलवर माहिती भरताना खोटी माहिती दिली किंवा तुमचं ई पीक पाहणीचं क्षेत्र आणि तुम्ही अर्ज भरताना सादर केलेलं क्षेत्र याच्यामध्ये जर तफावत आढळली तर आपल्याला पुढील 5 ते 7 वर्षामध्ये कोणताही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. ही बाब खूप महत्वाची आहे आणि गांभीर्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. चला तर त्वरा करा, फक्त 3च दिवस उरले.